राज्यघटनेचा अंगीकार आपण केला आणि आपण प्रजासत्ताक राष्ट्र झालो. जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच सर्व हुतात्म्यांना देशाच्या सीमेवर अहोरात्र संरक्षण देणाऱ्या सैनिकांना मी नम्रपणे अभिवादन करतो. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत. मित्रांनो, त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपला प्रजासत्ताक आपण या देशाचे नागरिक म्हणून या लोकशाही मूल्याची जपणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. या जबाबदारी आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाडून निभावत असतो. यातूनच आपल्या लोकशाही बळकट करत असतो. या संविधानाचे महत्त्व आपण घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो. आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे या राज्याचा समर्थपणे गाडा चालवत आहे. आपण पाहिलं असेल गेल्या एक वर्षभरामध्ये लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, इतर आंदोलनं असतील, या सर्व बाबी हाताळताना प्रशासनाची सुद्धा थोडी दमछाक झाली होती. परंतु त्यापूर्वी सुद्धा या सरकारने अनेक योजना या जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत. आपण पाहत असाल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आबालवृद्ध असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, या सर्वांना काही ना काही सहकार्य करण्याचं किंवा त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. मी असं मानतो, हे सरकार कोणतंही असो, परंतु ते निश्चितच या जनतेच्या सेवेसाठी काही ना काही आपलं योगदान देत असतं. आणि आताही या जिल्ह्याचा पालकमंत्री बनून माझी सुद्धा एक जबाबदारी आहे. आपण यावर्षी जिल्ह्याचा आराखडा जवळपास 1200 कोटीचा तयार केलेला आहे. या जिल्ह्याला एक आगळं वेगळं महत्व आहे. ही मराठवाड्याची उपराजधानी मानलं जातं. या ठिकाणाहून अनेक घटना या महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रतिबिंबित होत असतात. म्हणून सर्वात जास्त जबाबदारी या जिल्ह्याची आहे. या जिल्ह्याला वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहे. अजंठा वेरूळ सारख्या लेण्या या ठिकाणी आहे, मकबरा आहे, नाथाचं पैठणला स्थान आहे. या सर्व बाबी यांना सुद्धा डेव्हलप करण्यासाठी सरकारने भरघोस अशी मदत दिलेली आहे. या सर्वांची आकडेवारी जर आपल्या समोर जर दिली तर आपल्याला सुद्धा याची जाणीव होईल की सरकार हे अत्यंत गतिमान पद्धतीने कारभार करतोय. मी आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे, या शहरामध्ये राहत असताना जसं प्रशासनाची जबाबदारी आहे, राज्यकर्त्याची जबाबदारी आहे, त्याच पद्धतीने आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे. यातला कोणताही व्यक्ती या प्रगतीमध्ये जर त्याचा हातभार जर लागत असेल तर तो सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. मी पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या प्रशासनाला सुद्धा एक विनंती केलेली आहे. हा आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अग्रक्रम कसा असेल, चांगले कामं त्याच्या हातून कसे घडतील आणि या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने कसं घेतलं जाईल, हा माझा प्रयत्न राहणार आहे. म्हणून आपण
या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून तुम्ही पाहत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा डौलाने या क्रांती चौक मध्ये उभा आहे. संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं काम हे या भागामध्ये सिडकोच्या भागामध्ये चालतं. भडकलगेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम चालू आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यांचं काम चालू आहे. या सर्व महामानवाला या शहरामध्ये स्थापित करण्याचं कारणच एवढं आहे की आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. हे प्रेरणा देण्याचं काम निश्चित आपण सर्वजण करत आहात. या शहरामध्ये या मधल्या काळामध्ये अनेक मोर्चे आंदोलन झाले, त्याचा परिणाम निश्चित आपल्या शहरावर झालेला आहे. आपलं शहर हे एखादी घटना या ठिकाणी जेव्हा घडते, एखादी दंगल होते किंवा एखादा मोर्चा निघतो, याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतो. म्हणून आपल्याला सुद्धा एक वेगळा सांगण्याची गरज नाही. या पोलीस दल असेल, प्रशासन असेल, यांना जो काही फ्रीडम ज्याला म्हणतात तो देण्याचा आपला प्रयत्न राहील. हे सरकार जेव्हा स्थापन झालं, मी कोण्या एका पक्षाचं समजत नाही, तर हे आपल्या सर्वांचं आहे, आपल्यासाठी आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य त्या सरकारला अपेक्षित आहे. तुम्ही जे जे काही सहकार्य कराल, निश्चित आपला हा महाराष्ट्र, आपला हा जिल्हा अग्रेसर बनत जाईल. आज आपल्याला देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत भरीव असं योगदान या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्र आज आपला 1 नंबर वर आहे आणि तो असाच राहावा, हे आपल्या सर्वांची इच्छा आहे. दावोस मध्ये गेल्यानंतर जी काही गुंतवणूक या राज्यात आली, त्यातला बहुतेक गुंतवणूक ही आपली DMIC मध्ये आलेली आहे. जवळपास 72,000 कोटीचा प्रकल्प या DMIC मध्ये येत आहे. म्हणून या शहराला एक वेगळं औद्योगिक शहर सुद्धा म्हणून ओळखलं जाणार आहे. एक वेगळं शहर या ठिकाणी निश्चित निर्माण होईल. म्हणून या प्रगतीच्या रेसमध्ये आपणही त्यात सहभागी असाल, सहभागी व्हाल, अशी मी आपल्याला सुद्धा विनंती करतो. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आयुक्ताला सांगेन, तुम्ही चिंता कशी करू नका. कोणत्याही वाहनाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये. या येत्या 8 दिवसामध्ये त्यांना 20 स्कॉर्पिओ आम्ही देतो आणि दरवर्षी त्यांना 20 स्कॉर्पिओ दिल्या पाहिजे. माझं पोलीस यंत्रणा, माझं दल जर हे सक्षम असलं तर या शहरामध्ये कोणाचीही वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. त्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी आहेत, कॉर्पोरेशन्स आहेत. जिल्हाधिकारी प्रशासन म्हणून त्यांचं काम करतातच आहे, परंतु कॉर्पोरेशनच्या कमिशनरचं काम सुद्धा तेवढाच महत्वाचं आहे. या शहरामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे, जो आपण दरवेळेला लोकांना तारीख देत असतो, त्या तारखेचा कुठेतरी आता अंत झाला पाहिजे. म्हणून माझा एक प्रयत्न राहील, या एप्रिल पर्यंत या शहराला भरघोस असं पाणी मिळालं पाहिजे. आणि तो प्रयत्न निश्चितच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जिल्हा परिषद CEO आहेत, ज्यांच्या ग्रामीणची नाळ जोडलेली आहे, त्यांनाही विनंती आहे, आपल्याकडे या ग्रामीण भागामध्ये असलेले रुग्णालय असतील, इतर सेवा असतील, ते देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करा. आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य संख्येने उपस्थित आहात. मी पाहिलंय, लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत या प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटण्यासाठी सर्वजण तुम्ही उपस्थित झालात. आमच्या सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्या सर्वांतर्फे आपल्या मी आभार मानतो. हा देश तुमचा आहे, हा महाराष्ट्र तुमचा आहे, हा जिल्हा तुमचा आहे, ही भूमी तुमची आहे. हे यासाठी तुमचा जो पहिला अधिकार आहे तो निश्चित तुम्ही चांगल्या प्रकारे बजवाल. माझ्यासाठी नव्हे, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या देशासाठी निश्चितच आम्ही अग्रेसर राहू अशी प्रतिज्ञा आपण कराल. पुन्हा एकदा आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे आणि
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.